शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामधील कायदेशीर लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना मानून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिलं। या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाला चांगलंच अडचणीत आणलंय आणि आता उद्या पुन्हा एकदा शिवसेना कोणाची यावर सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पार पडणार आहे। दरम्यान प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या सुनावणीतील काही महत्त्वाच्या कागदपत्रांकडे लक्ष वेधलं होतं। त्यांनी शिंदे गटासाठी सर्वात मोठी अडचण उद्धव ठाकरे किंवा कपिल सिब्बल नसून काही जुन्या कागदपत्रांमध्ये असलेल्या सह्या ठरू शकतात। विशेषतः त्यांनी उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे या 3 मंत्र्यांच्या सह्यांचा उल्लेख केला होता। सरोदे यांनी म्हटलं होतं की 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार बाहेर गेल्यानंतर मुंबईत थांबलेल्या शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला होता। या ठरावावर उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे यांच्या सह्या असल्याचा दावा सरोदेंनी केला होता। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या तिघांनीही या सह्या आपल्या नाहीत असं म्हटलेलं नसल्याचं सरोदे सांगतात। म्हणूनच हे कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटासाठी अडचणीचं ठरू शकतं असा दावा त्यांनी केलाय। पण सरोदेंनी सर्वात मोठा आणखी एका महत्त्वाच्या कागदपत्राचा उल्लेख केलाय, तो म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांची सही। 2018 साली शिवसेनेच्या पक्षघटनेत बदल करण्यासंदर्भातील कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे हे स्वतः नेते म्हणून उपस्थित होते आणि त्या प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रावर त्यांची सही असल्याचा मोठा दावा असीम सरोदे यांनी केलाय। आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शिवसेनेची पक्षघटना नेमकी काय होती, पक्षातील अधिकार कोणाकडे होते आणि पक्षामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया काय होती, हा या संपूर्ण वादातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। तसेच सरोदे यांनी म्हटलं होतं की ही सर्व कागदपत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत, त्यामुळे आता शिंदे गटाला या कागदपत्रांबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता उत्सुकता आहे ती ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे यांच्या त्या सह्यांबाबत कोर्टात काय उत्तर देणार आणि तसेच एकनाथ शिंदेंच्या जुन्या सहीचा मुद्दा न्यायालय किती गांभीर्याने घेणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादाला सर्वोच्च न्यायालयात नवं वळण मिळणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।